कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या पर्यावरण आणि अनुसूचित जाती विभागाच्या वतीने दिनांक 26 फेब्रुवारीपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। बदलापूर नगरपालिका हद्दीतील शासकीय भूखंडावरील अतिक्रमण हटवणे हा आंदोलनातील प्रमुख मुद्दा असून पालिका प्रशासनाने अनेक ठिकाणी दिलेल्या बेकायदेशीर परवानग्या रद्द करणे तसेच बदलापूर पूर्व बगीचासाठी आरक्षित असलेली जागा टाटा पॉवर कंपनीला वीज प्रकल्पासाठी देण्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने विरोध दर्शविला आहे। ही जागा वीज प्रकल्पासाठी दिल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता असून कोणत्याही परिस्थितीत ही जागा वीज प्रकल्पासाठी देऊ नये अशा प्रकारच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले असल्याचे काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत करंडे यांनी म्हटले आहे। आमच्या संपूर्ण मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे, बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे महासचिव अकबर खान तसेच ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आस्था मांजरेकर यांनी सांगितले आहे। कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करत आहेत। शासनाच्या ज्या नगरपालिका हद्दीमध्ये शासनाच्या ज्या जागा आहेत त्या शासनाच्या जवळजवळ सगळ्याच जागेवरती अतिक्रमण झालेलं आहे। त्या नगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा ते इंजिनियर असतील, त्यांनी इथले जे स्थानिक राजकीय बिल्डर आहेत त्यांना त्यांच्या घशात त्या जागा घालण्याचा प्रकार या ठिकाणी सुरू आहे आणि ज्या शासकीय जागा आहेत त्या नगरपालिकेने तातडीने ताब्यात घ्याव्यात आणि त्या ठिकाणी ज्या आरक्षित ज्याच्या जागा केलेल्या आहेत त्या आरक्षणासंदर्भात त्या ठिकाणी कार्यवाही व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही सातत्याने गेल्या अनेक महिन्यापासून करत आहोत। बदलापूर शहरामध्ये आत्ताच एक प्रकार घडलेला आहे। मध्ये कात्रबला मोहपाडा या ठिकाणी एक बगीचा आणि गार्डनसाठी 55 एकरची जागा आरक्षित केलेली आहे। आता त्या बगीच्याच्या जागेवर काही जागेवरती वीज प्रकल्प टाटा कंपनीला देण्याचा घाट या ठिकाणी घातलेला आहे। स्थानिक आमदारांनी नुकतीच पाहणी करून गेलेले आहेत। तर या बगीचा आणि त्याच्या बाजूला असणारा जे वीज प्रकल्प याच्यामुळे फार मोठी पर्यावरणाची समस्या निर्माण होणार आहे। आम्ही नगरपालिकेचं पत्र दिलेलं आहे आणि आमचा विरोध आम्ही दर्शवलेला आहे आणि सातत्याने आम्ही अनेक वेळा पाठपुरावा करून देखील पालिका प्रशासन कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही। त्यामुळे अखेर आम्ही आज उपोषणाचा हत्यार या ठिकाणी उचललेला आहे। जोपर्यंत नगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढ्या शासकीय जागा आहेत त्या शासकीय जागा नगरपालिका जागेवर आपल्या ताब्यात घेत नाही आणि त्यावरील अतिक्रमण जोपर्यंत निष्कर्षित करत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन बेमुदत सुरू राहणार आहे। कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या काही DP रोड आहेत किंवा गार्डन्स आहेत, रिझर्वेशन आहे, याचं कुठेतरी अंदागोंदी कारभार चाललेला आहे आणि तो शासनाच्या निर्देशनात आम्ही आणून दिलेला आहे। त्यावेळेला शासनाने कुठलाही ठोस पाऊल उचलला गेला नाही। त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन करतो आहे आणि आंदोलन करण्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की गेले अनेक वर्ष झालं बरेचसेच बांधकामं ज्या परवानग्या दिल्या आहेत त्या परवानग्या अनरेग्युलराइज आहेत। कारण काय DPवरती परवानग्या दिल्या आहे, DP रोडवरती तो DP रोड हा जुना आहे आणि तिथे बाजूला नवीन रोड बनलेला आहे। त्या नवीन रोडवरती न देता जुन्या रोडवरती देत आहे, तो रस्ताच अस्तित्वात नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही मागच्या वर्षाभरी एक आंदोलन केलं होतं। त्याच्यामध्ये काही आंदोलनामध्ये काही विषय घेतले होते आणि ते विषय हेंद्रेपाड्यातले होते, बॅरेज रोडचे होते, पण त्याला आम्हाला फक्त शब्द दिला पण त्या शब्दाप्रमाणे ते वागले नाही आहे, म्हणून आम्ही परत आंदोलन करतो आहे। तिसरी गोष्ट अशी की काही रिझर्वेशन जागेवरती अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या जागेवरचं अतिक्रमण हटवण्याची आम्ही बऱ्याच वेळा मागणी केली असतानासुद्धा कोणतीही ठोस पावलं शासनाने उचलली गेली नाहीत। त्याच्यानंतर काही जागेवरती अतिक्रमण आहे निष्कर्षित केलं, परत त्याला परत रेग्युलर करून देण्याचा घाट या शासनाने केलेला आहे। त्याच्यामध्ये बदलापूर गावामध्ये नवीन DP टाकलेला आहे। तो DP 60 फुटाचा आहे पण तिथल्या विकासकांनी ज्याला टेंडर दिलेलं आहे तो 60 फुटी न करता 50 फुटी 55 फुटी करून काही विकासकांना त्यांच्या इमारती वाचवण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे अशा अनेक गोष्टी अनऑथराईज केलेल्या आहेत किंवा अनलिगल केलेल्या आहेत। तर आम्हाला शासनाला एवढंच सांगायचं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत उद्या लोकांचे जीव घेणं कारभार होणार आहे। तिसरी गोष्ट अशी की कात्रप रोडला जो तळा आहे त्या तळ्याला लागून एक मोठा विकासकाला परवानगी दिलेत
त्याचप्रमाणे त्या विकासकाला 9 मीटर सोडून परवानग्या देण्याचं काम त्यांनी केलं आहे, परंतु सध्या अस्तित्वात 3-3.5 मीटरच रोड आहे. तर त्याच्या संदर्भातसुद्धा आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे. आज सकाळपासून आम्ही इथे उपोषणाची सुरुवात केलेली आहे. बदलापूर अनुसूचित जाती विभाग आणि पर्यावरण विभाग तसंच बदलापूर ब्लॉकतर्फे आजचं आंदोलन आम्ही साखळी उपोषणची सुरुवात केलेली आहे. पण आत्तापर्यंत कुठलाही अधिकारी इथं आलेला नाही आहे आणि बदलापूर हद्दीमध्ये जे अनधिकृत बांधकाम सतत चालू आहे त्या बांधकाम तोडण्यासाठी आम्ही CEO नगरपालिका प्रशासनाकडे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला, तरीही शासनातर्फे कुठलाही आम्हाला आत्तापर्यंत रिस्पॉन्स भेटलेला नाही आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला हे उपोषणासाठी आज आम्हाला बसायला लागलं आहे. त्याचप्रमाणे मोपाडा इथं 5 एकर जमीन हे टाटा पॉवर हाऊसला देण्यात आलेली आमदारातर्फे आणि ती जागा ऑलरेडी 55 एकर जागा हे गार्डन आणि ग्राउंडसाठी आरक्षित झालेली आहे. आम्हाला टाटा पॉवरला विरोध नाही आहे, पण मोपाडा हा आता बदलापूर क्षेत्रामधील आलेला आहे, कारण बदलापूरची आबादी वाढत चाललेली आहे. जर ते रिझर्वेशन गार्डन आणि ग्राउंडसाठी आहे, पर्यावरणसाठी, तर टाटा पॉवर जर तिथे आलं तर लोकांच्या जीवाला ते धोका होणार आहे, प्रदूषण होणार आहे. आज लोकसंख्या एवढ्या प्रमाणात वाढत चालली आहे की आज लोकांना ग्राउंडची गरज आहे, बगीचेची गरज आहे, गार्डनची गरज आहे. तर ते लोक टाटा पॉवरला ते देतात, त्याचा आम्ही निषेध पण करतो आणि त्याचा विरोधी करतो. आणि यासाठी आज आम्ही उपोषणालाही बसलेलो आहेत की शासनाने जे अनधिकृत बांधकाम प्रत्येक ठिकाणी चाललेलं आहे बदलापूरमध्ये त्याला ताबडतोब ते तोडावी. त्याचप्रमाणे बदलापूर गावातून आगरअली जो रस्ता आहे तो 60 फुटीचा रस्ता आहे, पण पुढे येता तो 55 फुटीचा झालेला आहे. तिथे कोणाची अनधिकृत बांधकाम आहे, कोणाला ते नगरपालिका वाचवण्याचा प्रयत्न करतात आहे, याच्या विरोधात आम्ही आज इथं बसलेलो आहे. त्याचप्रमाणे कात्रप इथं आरक्षण क्रमांक 13 हे बगीचेसाठी आणि 14 हे सेकंडरी स्कूलसाठी आरक्षित केलेले आहे. तिथेही चाळीचा निर्माण करून भूमाफिया लोकांनी ती चाळी विकून पण टाकलेली आहे आणि वारंवार आम्ही पाठपुरावा करतो आहे, पण प्रशासनाकडून आम्हाला कुठलाही जबाबदारीने कुठलाही ते उत्तर देत नाही आहे. आणि जोपर्यंत आम्हाला उत्तर भेटणार नाही, जोपर्यंत याच्यावर ते कारवाई करणार नाही, तोपर्यंत आमचा हा उपोषण चालू राहणार आहे. आणि पर्यावरण विभाग, अनुसूचित विभाग आणि पूर्ण काँग्रेस पक्ष आणि महिला जिल्हा ठाणे ग्रामीण काँग्रेस यांच्यातर्फे आम्ही त्यांना समर्थन दिलं आहे दोन्ही विभागांना की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत. आमच्याही काँग्रेस पक्षाच्या मेन अधिकारी म्हणून आमच्या याच मागण्या आहेत की या शहरातील जे नागरिक आहेत त्यांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळाला पाहिजे. त्यांचे जे सिव्हिल राईट्स आहे, राईट फॉर हेल्थ, राईट फॉर सेफ्टी, राईट फॉर गुड हेल्थ, राईट फॉर एज्युकेशन, हे सगळे जे राईट्स आहेत ते त्यांना मिळाले पाहिजे. आणि कुठेही त्यांना हे मिळताना कोणती तरी शासकीय किंवा कोणीही नगरपालिका किंवा कोणी आपल्या स्वार्थ न बघता त्यांचे जे अधिकार आहेत ते त्यांना एक नागरिक म्हणून मिळव, त्याच्यासाठी आम्ही हे उपोषण करतो आहे. आणि आम्ही सदैव काँग्रेस पक्ष आणि आमची पूर्ण टीम ही कशाच्या मागे उभी असणार, तर फक्त बदलापूरमधल्या नागरिकाच्या हिताच्या मागे उभं असणार. आम्हाला काही नको आहे, आमचे बदलापूरमधले नागरिक सुखी राहू देत, समृद्ध राहू देत, एवढीच आमची मागणी आहे. थँक्यू. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.